मी अंकुश पाटील ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी आलो आहे मुक्काम पोस्ट अजनाळे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर येथील शेतकरी आहेत मधुनाना पुजारी. तुमचं नाव सांगा एकदा. माझं नाव मधुकर शिवाजी पुजारी, राहणार अजनाळे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. यांचा आपण नंबर देत नाही, त्यांचे मित्र आहेत ह्या गावातले. कैलास कुरे यांचा नंबर आहे. तुमचं नाव सांगा. कैलास कुरे अजनाळे. माझा मोबाईल नंबर आहे 9503 99 77 44. नंबर न देण्याचं कारण शेतकरी खूप फोन करतात. यांचे मित्र इथं शेजारी असतात, यांना तुम्ही फोन केला तरी चालेल, ती बागेत तुम्हाला घेऊन येतील. तर तुम्ही सांगा, ही बाग किती दिवसाची आता? आता 10/5/2026 ह्या झाडाला 2 वर्ष कंप्लीट होतील. म्हणजे लावून रोपं लावून लागून रोपं करून. लावून. बरं. आणि ह्याचं इत्रेल आहे 22 ऑगस्टचं. 22 ऑगस्ट 2025 इत्रेल आहे. बर 22 ऑगस्ट 2025. बर. याला तुम्ही रेस्ट पिरियड पासून वगैरे ह्याला काय काय वापर? मी ह्या बागेला रेस्ट पिरियड पासून जे काय अंकुश पाटील तंत्रज्ञान आहे ते टोटली वापरले. म्हणजे 052 असो, कॉम्बी, सिलिकॉन असो, परत ह्युमिक, फुलविक, सिवीर, कार्बन, अमिनो ॲसिड, आर्थोसिलिसिक ॲसिड, परत 1261 19 13 सर्व टोटली जी अंकुश पाटलांनी होते टोटल सर्वात लाईम सल्फर टोटल निविष्ट मी वापरलेले. सगळं वापर. ह्या प्लॉटला आत्तापर्यंत रेस्ट पिरियडपासून जे आता हार्वेस्टिंगला येईपर्यंत कृषी केंद्रामधलं एकही कुठलं म्हणजे वॉटर सोल्युबल असो किंवा कुठलेही खत ह्याला दिलं नाही. बेसल डोस पण नाही. टोटल अंकुश पाटील तंत्रज्ञानावरती टोटल ही प्लॉट आहे. शेतकरी बंधूंनो, रेस्ट पिरियड पासून सुद्धा ह्याला बेसल. आणि जमीन कशी आहे तुमची? जमीन कॅल्शियम कार्बोनेट आहे, चुनखड आहे. चुनखड जमीन आहे. सगळ्यात महत्त्वाचं जर शेतकरी बंधूंनं बघितलं तर ही चुनखड जमीन आहे. आणि या चुनखड जमिनीमध्ये या शेतकऱ्यांनी ही सगळी बाग वटवलेली आहे. 2 वन पहिलाच बहार आहे. याला दुकानावरलं कुठलंही बेसल डोस नाही, वॉटर सोल्युबल नाही, कोणतीही टॉनिक नाहीत, पिजार नाही. आणला असेल तर थोडं कीटनाशक दुकानातलं आणला असेल. अमिनो ॲसिड्स हे नाही. सरासरी आता किती फळ आहेत तुमच्या याला? या झाडाला सरासरी 50 ते 60 फळं आहेत. 60 फळं तर माझ्या हिशोबानं सरासरी जर 200 ग्राम किंवा 300 ग्राम जर साईज पकडली 10 किलो माल होतो. साईज बघूया आता. या इकडे या, काटा चालू करा. इथे ह्या ठेवा, ते सावलीत व्यवस्थित काटा दिसते. हे दिसलं पाहिजे. इकडे हे बघा, इकडे आणा. ते सरासरी जी साईज आहे, इकडे आकडा दिसतोय का बघा? ह्यातला आकडा दिसतोय? हां हां हां. आता आपण डाळिंबाची वजन बघूया. हे बघा, हे जे डाळिंब आहे याचं वजन आहे 535 ग्रॅम. दिसते? 535 ग्रॅम आहे. दुसरं डाळिंब बघूया आपण. $447 ग्रॅम, म्हणजे 450 ग्रॅम आहे. आणि एक छोटं घेऊया आपण, मीडियम साईज. सगळ्यात लहान साईज घेतली आपण. 265 ग्रॅम. म्हणजे पहिलं 530 सरासरी जरी आपण काढलं शेतकरी बंधूंनो, 540 440 1100 आणि हे 265. 1100 अधिक 265 1365. आणि 1365 भागिले 3 केल्यानंतर सरासरी 400-450 ग्रॅम सरासरी वजन येते. 1 नंबर माल जातोय. सरासरी या डाळिंबाची जी आहे ते सरासरी 450 ग्रॅम हे आलेले आहे आपले हे. तर तुमचं काय मत आहे ह्याच्यावर तंत्रज्ञानाबद्दल? ह्या तंत्रज्ञान अतिशय चांगले शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून द्यायला पाहिजे. कारण का की वॉटर सोल्युबल आमचा विश्वास नाही आहे. डुप्लिकेशन भयानक आहे. ही स्वतः आम्ही तयार करतो म्हणून डुप्लिकेशन विषयच येत नाही आहे. आणि त्यामुळं विश्वास ठेवून लोकांनी वापरा. हा तर डेमो प्लॉट आहे, पहिल्यापासून मी दिलेला आहे. तुम्ही विश्वास म्हणजे
बघायचंच एकदा म्हणून. हा एकदा बघायचं. मी काय केलं की काय जणांनी भीतीपोटी आमच्या गावातले बऱ्याच जणांनी वापरलं अंकुश. काय जणांनी भीतीपोटी 1-2-4 वॉटर सोल्युबल मी असा शेतकरी एकही वॉटर सोल्युबल दुकानात दिलेला नाही आहे. एकदा बघूया तर आपण सोडून जर काय होतं त्याचा मला रिझल्ट छान मिळाला आणि लोकांनी हेच वापरावं आणि जमीन खराब होत नाही. आणि जी काय आपण वॉटर सोल्युबल दुकानात आणतो काय मध्ये मीठ निघतं, आज जर मीठ जमिनीला घातलं तर आपली जमीन राहत नाही. त्यात जमीन आणि चुनखड आहे. आणि त्यात चुनकड आहे. आता सरासरी तुमची 40-50 आहे का सरासरी? 50ची लेवल आहे किती का 40ची आहे? डाळिंबाची का हा 50-60-60च्या आसपास फळ आहे. 50 जरी धरलं सर बघा शेतकरी बांधवांनो, 50 जरी धरले आपण तरी आपल्याला 450 ग्रॅमनं 25 ॲव्हरेज नाही तर 20चं तरी ॲव्हरेज आहे. 20चं ॲव्हरेज आहे. झाडं किती आहे सरासरी आपले? 2000 झाडं आहेत. तर एकरा जर आपलं धरलं तर 400 झाडं होतात. 400 झाडाला एकरी तर तुमचे 20 किलो 15 ते 20 किलो तुमचं 15 किलो धरा तुमचा. 15 किलो जरी ॲव्हरेज धरला, हां पहिलं पीक आहे, 15 किलो जरी धरला तुमचा तरी आज 200 रुपये दर आहे. 200 म्हणजे 180 ते 220 पर्यंत. 220 हा माल आपला 200 प्लस जाईल. 200 रुपये झालं तरी एक झाड तुमचं 3000 रुपयेचं 3000 रुपयेचं होणार. 10 झाडं यांची बघा किती 30,000. 100 झाडं यांची 3 लाख रुपयाची होणार. एकऱ्यात 12 लाख रुपयाचं उत्पन्न होणार शेतकरी बांधवांनो. आणि खर्च किती झाला यांचा? खर्च आतापर्यंत स्प्रेइंगचं सोडून जे ड्रिपमधनं वॉटर सोल्युबल जे आपण रासायनिक खतं वगैरे टाकतो वगैरे नंतर जे काय प्रेचे PGR आहेत त्याचा टोटल खर्च माझा 1 ते 1.25 लाख 5 एकराचा आहे टोटल. जर मी दुकानातून आणा असतं तर मला 6 ते 7 लाख रुपये गेले असते आतापर्यंत. हां 1 लाखामध्ये माझं सर्व झाले ना आता आणि मटेरियल अजून माझ्या शिल्लक आहे. 25.25 लाख रुपये 5 एकरचा यांचा खर्च आहे. म्हणजे रेस्ट पिरियड पासून यांचा जो खर्च आहे तो 1.25 लाख रुपये आहे. याच्यामध्ये ड्रिपची खतं बेसल डोसनं आणि 1 एकराचा खर्च फक्त 25,000 रुपये आहे आणि उत्पन्न 12 लाख रुपये आहे. शेतकरी बंधूंनो हे सगळं शक्य आहे. तर इथे दुसरे एक शेतकरी आहेत, चांगले तरुण आहेत. आणि तुमचं नाव सांगा, नंबर सांगा. संदीप कुरे, मोबाईल नंबर 8600602877. काय वाटतं तुम्हाला हे बाग बघून? हे सगळं नानांची बाग सुरुवातीपासून ह्याच्यावर आहे. अंकुश पाटील तंत्रज्ञान वापरतात आणि पहिल्यापासून ह्या बागेला व्हिजिट देतोय. ह्या बागेवर आमचं लक्ष होतं. आता ज्यावेळेस कागद काढले त्यावेळेची क्वालिटी अप्रतिम, क्वालिटी साईज वगैरे अप्रतिम आहे आणि कॉस्टिंग कमी आहे. आपल्याला महत्त्वाचा विषय आहे तो शेतकऱ्यांचे पैसे वाचून क्वालिटी माल निघणं. तर आता इथं बघितल्यानंतर असं वाटतच नाही की ह्याला 1 ग्राम सुद्धा त्यांनी बाहेरचं लिक्विड दिलंय. असं वाटतंय की त्यांनी भरपूर डोस दिलेत, भरपूर काय काय केले. पण आम्ही पहिल्या दिवसापासून ही बाग बघत होतो. साईज आता जवळजवळ ही 450-500 साईज आहे. म्हणजे भरपूर चांगली साईज आलेली आहे त्यांचे. आणि त्यांनी मेहनत घेतली, तुमच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट सक्सेस केला. आणि 2100 झाडांचा हा डेमो प्लॉट त्यांनी हे केलेला आहे. 2000 झाडांचा डेमो प्लॉट म्हणून त्यांनी दुसरं कोणतंही लिक्विड खत दिलं नाही. एकदा अंकुश पाटला तंत्रज्ञान खरं आहे का खोटं आहे बघायचं होतं त्यांना. आर पार एकदाच काय होईल ते होईल त्या हिशोबाने त्यांनी केलंय आणि त्याने 100% सक्सेस झालेलं आहे. त्यामध्ये 100% सक्सेस मिळालं. आणि मला पण बऱ्याच शेतकऱ्यांनी येत असतं का हे असतं का, पण मी म्हणलं एकदा येईल ना तर नाही येईल ह्या हिशोबाने मी आज काय, कारण की 2000 झाडामध्ये कोणी धाडस करत नाहीये. 2000 झाड करत नाही. कारण एक 200-300 ह्यातला निम्मा प्लॉट मी 300 केला असता. मी टोटली म्हणत होती बरेच लोक की 200 झाडं तू करणार. मी सगळं टोटली प्लॉट केला. तुमच्या बागेला व्हिजिट दिले? बागेत बरेच लोकांनी आली ती, परंतु त्याला विश्वास. आता कसं पेपर साईज खरी पेपर काढल्यानंतर आता साईज दिसेल लोकांना. सगळ्यात महत्त्वाचं घ्या शेतकरी बंधूंनो, आजनाळे गाव हे डाळिंब पंढरी आहे. डाळिंब पंढरी आहे. 1 नंबर क्वालिटीचं महाराष्ट्रामध्ये जे काय डाळिंब वगैरे जे काय आहे त्या गावामध्ये डाळिंब पंढरी म्हणून ओळखलं जातं. किती शेतकऱ्यांनी आतापर्यंत भेट दिल्या? कमीत कमी आतापर्यंत 150-200 शेतकरी येऊन गेलेत प्लॉटमध्ये. आपल्या गावातले आणि बाहेरगावचे पण येऊन गेलेत. हां चांगले प्रगतशील शेतकरी, प्रगतशील संभाजीनगरचे वगैरे बरेच लोक, मालेगाव, सटाणा, ते पण शेतकरी येऊन गेलेत आपल्याला व्हिजिट. त्यांचं काय म्हणणं आलं? त्यांचं म्हणणं आहे की थोडंफार तर दुकानातलं द्या,
मी म्हटलं मी काय देत नाही, कारण हा डेमो प्लॉट बघू आपण, धाडस केल्याशिवाय तर आपल्याला कळणार हा. नाही येतंय का नाही ती. पण दुकानातलं काय विश्वास नाही. आम्ही लॅबला गेलतो 2-4 वेळा. लॅबवाल्यांचे आयसीएल चांगल्या स्टँडर्ड कंपनीचं जर त्यात मीठ निघत असेल तर का म्हणून आपण टाकायचं. आज गेल्या वर्षी 10-26 दाणेदार सुद्धा डुप्लिकेशन त्यामध्ये बेसळ्या आली. त्यामुळे आपल्याला घरी कमी मिळू द्या, कमी मिळतच नाही. अंकुश पाटला तंत्रज्ञानाची 052 आहे, आम्ही कुठलेही कंटेन ही कमी मिळतच नाही. आपण ह्याला मुळी बघतोय बघा शेतकरी बंधून, हवा ह्या ही कार्बोनेटचे हे मुळ्या बघा तुम्ही, मुळी कशी चालू आहे, मुळी चालू आहे. आणि विशेष म्हणजे ही जी जमीन आहे ती चुनखड आहे आणि एकदम भुसभुशीत आहे, एकदम भुसभुशीत झाले. अमिनो ॲसिडनं जमीन एकदम भुसभुशीत झाले. हे त्या सगळ्या मुळ्या ह्या निघतात. आणि मातीचा जर सुगंध घेतला तुम्ही, तर ज्यावेळेस आपण मातीचा सुगंध घेतोय, ज्यावेळेस पाऊस पडल्यानंतर मातीचा सुगंध येतोय, तसा मातीचा सुगंध येतोय. ज्यावेळेस तसा सुगंध येईल त्यावेळेस तुमच्या जमिनीमध्ये जीवाणू बॅक्टेरिया व्यवस्थित आहेत असं तुम्ही समजायला काय हरकत नाही. आणि काय तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला तुम्ही देऊ शकता? बरेच शेतकऱ्याला मित्र सांगतो की डोळं झाकून तुम्ही अंकुश, पण मी तर धाडस केलंय. तुम्ही धाडस केले, तुम्ही बघा या प्लॉट. काय लोक शेतकरी प्लॉट बघून तुम्ही वापरायला चालू करा, पैसे वाचवा आपले. आज 1 लाख रुपये लागत असेल तर ह्या अंकुश पाटला तंत्रज्ञानामध्ये 25-30 हजारामध्ये आपलं सगळं भागतं. आणि ओरिजिनल जे आपण डोळ्यासमोर बनवतो त्यामुळे कुठली शंकाच नाही आहे. त्यामुळे बिनधास्त लोकांनी वापरावं. आणि आतापर्यंत ह्याला मला वाटतं सर्वात जास्त त्यांचं अमिनो ॲसिड 1 नंबर. आतापर्यंत ह्या प्लॉटला 300 ते 400 अमिनो ॲसिड घेतले. 400 लिटर 400. आज जर अमिनो ॲसिड मार्केटमध्ये घ्यायचं हिसाबीन तर 1000 रुपये लिटर आहे. हे आपल्याला 5 एकरला किती गेले तुमचं अमिनो? 300 लिटर गेले ना, आता 100 बनवून 400 जातं लिटर. बघा ह्यांना जी कमाल आहे ना शेतकरी बांधवांना, 5 एकरला यांचं 300 लिटर म्हणजे 60 लिटर अमिनो गेले तरी कमी गेलं यांचं. आपण सांगतो की 100 लिटर एकरी जायला पाहिजे. आणि दुकानातलं जर आणायला गेलो असतो आपण तर 1 लाख रुपये लागले असते. आणि आपल्याला फक्त 3 लाख एकरी 1 लाख लागले असते 100 लिटरला. परंतु एकराला आपण 100 लिटर दिल्यानंतर फक्त 3 ते 4 हजार रुपये लागतात. म्हणजे ही ज्याने अमिनो ॲसिड हे स्टोरेजचं काम करणार आहे, अमिनो ॲसिडच हे कामाला आहे, जीवाणूचं खाणं आहे. आणि तरी तुम्ही आज यांचं 1 लाख रुपयाची जी बाग आहे तर 25,000 आले शेतकरी बंधूंनो. तर 75,000 रुपये ह्यांचे उत्पन्न वाढणार आहे हा तो विषय आहेच. पण खर्चामध्ये लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, यांचे प्रत्येक वर्षी 75,000 रुपये वाचले. 75,000 रुपये जर वाचले आणि हिने 20 वर्षे जरी शेती केली तर हिने LIC पॉलिसी जर 75,000ची केली तर 75,000 गुणिले 20 वर्षे 15 लाख रुपये जमा होतात. आणि 20 वर्षामध्ये हे दुप्पट पैसे मला 30 लाख रुपये मिळतात. आणि हे 30 लाख रुपये ज्यावेळेस आपण SBI बँकेमध्ये आपण ज्यावेळेस शेतकरी रिटायरमेंट वगैरे होतोय, हे 30 लाख रुपये मुलाच्या ह्याच्यामध्ये आपण शेती स्वाधीन केली आणि हे 30 लाख रुपये आपण पेन्शन योजनेला ठेवले तर महिन्याला 1 लाख रुपयाला 7,000 रुपये SBI पेन्शन देते. 10 लाखाला 7,000 आणि 30 लाखाला तुमचे 21,000 रुपये महिना पेन्शन. तुम्हाला काही न करता तुम्ही तुमचं उर्वरित आयुष्य तुम्ही हे करू शकता, म्हणजे वाचलेल्या पैशातून. प्लस तुमचे झाड आहे, तुमचं उत्पन्न चांगलं मिळणार आहे, ह्या गोष्टी तर आहेतच. परंतु पैसे वाचवून सुद्धा आपण चांगला चमत्कार आपल्या जीवनामध्ये घडू शकतो. इथं आपले विजय पवार आलेत, यांनी जे आपण तर जे काय आपण तुम्हाला सांगतोय की यांचे आता आपण बागेत कार्यशाळा होणार आहे. 1 एकरामध्ये यांचे 50 लाख रुपये यांचे पेरूमध्ये होणार आहेत. आणि ते विश्वास बसत नाही शेतकऱ्यांना, हे असं कसं काय कुठं. तर 3रा बहार गुजरात रेड डायमंडचा होणार आहे, ते आले आहेत. काय वाटते तुम्हाला हे बाग बघून हे सगळा विषय? डाळिंबाई बाग साईज जबरदस्त झाली. साईज आता आम्ही केली आहे 550 450 सरासरी ॲव्हरेज आली मी सगळ्याशी. उन्हाळ्या दिवसात साईज भरपूर आली तरी. आणि जमीन एकदम चुनखडी आहे. जमीन भुसभुशीत तरी सुद्धा आली भुसभुशीत आहे तरी सुद्धा. ड्रिपर एकच आहे मध्ये, आणि दोन्ही झाडामध्ये एकच ड्रिपर आहे. बघा हे आता आमचा काही ह्यातला अभ्यास नाही तरी हे शेतकरी सांगतायत ड्रिपर एकच आहे, पण पाणी एकदम कंट्रोलमध्ये आहे. तरी सुद्धा साईज भरपूर घेतले, कुठं असं फळ चेपटलेली नाही, काय नाही, व्यवस्थित आहे. डाळिंबाला महत्वाचं पाणी आहे. पाणी ज्याला पाणी द्यायला जमतं त्यानं डाळिंब म्हणजे एकदम कमी पाणी लागतं. असताना ही डाळिंब जंगली आहे. आता ही दोन्ही झाडाला एक टिपर आहे दुनियामध्ये. एका टिपरवरती आठवड्यातून 2 दिवस पाणी देतो, रविवार आणि गुरुवार 4 तास. आत्ता हार्वेस्टिंगच्या अगोदर एक वाढवले थोडं, पण जास्त नाही. आत्तापर्यंत पाणी आठवड्यातून 2 वेळा. आता आठवड्यातून 2 तास गुरुवार आणि रविवार. आणि ती पण 3 ते 4 तास, ती पण एक सिंगल टिपर.
8 लिटर. तुमचं पेरू आता किती तारखेला हार्वेस्टिंग होईल? आपला अजून एक 15 दिवसानं हे होईन फॉर्म बसेन. तिथून पुढे 1.5 महिना जवळजवळ 15 मेच्या दरम्यान. 15 मेच्या दरम्यान हां तिथे कार्यशाळा घ्यायची. हो घ्यायची. किती टन माल निघेल? आता एक 15 टन निघेल. 15 टन. तिसरा भार. हा आणि 2 बहार किती निघाले? 15-15चीच निघाले. हां 15. बघा जे तुम्हाला सांगतोय तर शेतकरी आहेत तर तुम्हाला 15 मेच्या दरम्यान आपली कार्यशाळा होणार आहे. तर एकरात पेरूचे 50 लाख रुपये होतात. आम्ही 35 धरली होती पण आता 50 लाखावर जाणार आहे ते. आणि तुम्हाला पटणार नाही ते सुद्धा चमत्कार. तुम्हाला त्यावेळेस तिथं पेरूच्या बागे शेजारीच आपण कार्यशाळा घेणार आहे तिथं होणार. अजून इथं शेतकरी आहे. तुमचं काय मत आहे बाग बघून? छान आहे बाग. त्याच गावातलं? हा इथलंच आज नाळ्याचं. काय वाटतंय तुम्हाला? नियोजन चांगलं हा. आहे. सगळं वापरते ते व्यवस्थित. सगळं म्हणजे हे दुकानावर गेलेच नाही म्हणते ते. तुम्हाला पटते का? नाही हाय हे काय ते काय असं थोडं नाही ते नाहीच adjustment. म्हणते हा. ते. हा हा जमिनीतून काहीच दिलं हा 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 बरोबर. जमिनीमधून दुकानातला बेसल डोस दिला नाही. वॉटर सोल्युबलची कुठली बॅग आणलेली नाही. मग शक्य वाटते का? कारण जमीन पिजार कुठलं दिलेलं नाही. हा हा तुम्हाला शक्य चांगली वाटते आहे. का? हा, होऊ शकते. मी बी केलं होतं आणि आता बाग धरताना आता बी करणार आहे. बर हा मेला करणार. प्लॉट धरायचा. गेल्या वर्षी तुमचं वापरलं शेड्यूल बर. चांगलं रिझल्ट आहे. हा लास्ट हा लास्ट हा चालेल. आणि काय तुम्ही नाना हे कराल तुम्ही शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्याला मी एवढं सांगू इच्छितो, येऊन प्लॉट बघा तुम्ही आणि आपले पैसे वाचवा. आणि भयानक खर्च होतो आणि पैसे वाचते परत ते जे काय ते झाडाला मिळत नाही आहे. आपण दुसरंच काय तर आणून टाकतोय कारण त्याच्यावर आपला विश्वास नाही आहे. स्वतः आपण बनवल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर आपण काय टाकतोय काय आपण डोळ्यासमोर बनवतो ते रिझल्ट पण आपण प्रत्यक्षात तुम्हाला रिझल्ट बघायला मिळतील. तर लोकांनी अंकुश पाटला तंत्रज्ञान सगळ्यांनी वापरावं, फॉलोअप करावं. त्याचे रिझल्ट अतिशय छान आहेत, ते सुंदर आहेत. आता आपण हिने काय काय औषध तयार केले ते बघूया. चला हे बघा, ही शेतकऱ्याची घरातली आपली फॅक्टरी दाखवणार आहे. तिनं जे काय 1.25 लाखाचा खर्च 25,000 आणलाय. हे बघा लाईम सल्फर इथं तयार केलेलं आहे. बघा लाईम सल्फर असं लिहिलेलं आहे. आणि हे लाईम सल्फर असं पिवळ्या कलरचं जसं तुम्ही म्हणता हे दाखवतोय तुम्हाला. आता इकडे यांची बघा फॅक्टरीचं युनिट बघा. हां फॅक्टरीचं युनिट बघा. तो लाईम सल्फरचा एक ड्रम आहे. हा जो ड्रम आहे तो कॉम्बीचा ड्रम आहे बघा. मायक्रोडेन जे 500 रुपये लिटरनं आपण आणतोय, 500 रुपये लिटरनं जे आणतोय तर ते फक्त 40 रुपये 50 रुपयामध्ये बनणार आहे. त्यांचा खर्च आलेला. आणि बघा तशीच कॉम्बी आहे, एकसारखी कॉम्बी आहे. तिकडं बघितलं तर OSA सिलिकॉन म्हणजे OSA म्हणजे आर्थोसिलिक ॲसिड जे 1800-2000 रुपये लिटरनं आपण आणतोय आणि परवडत नाही आपल्याला. फक्त 300-350 रुपये लिटरमध्ये त्यांनी तयार केलं आहे. इथं आहे 05234. 05234 ही जी आहे ती आता आपण बघतोय 550, 440, 206 की वजन आलेलं आहे. मी 450 जावं सरासरी ॲव्हरेज आलं. ही 05234 वर आहे. आणि हे जे आहे ते अमिनो ॲसिड आहे. सरासरी एकराला यांचं आपण 100 लिटर सोडायला पाहिजे पण यांचं 60 लिटर गेलं आहे. अजून शिल्लक आहे यांचं. तर हे अमिनो ॲसिड जास्त गेलेलं आहे. एकरी 60 लिटर गेलं यांचं. इकडं आहे फुलविक ॲसिड, परत इकडं आहे ह्युमिक ॲसिड, इथं आहे बायोझाईम, इथं आहे ऑर्गॅनिक कार्बन, इथं आहे 1261 आणि इथं 134013 आणि इथं सिलिकॉन स्टिकर. आपण दुकानावर शेतकऱ्याला जाण्याचा पर्याय ठेवलेला नाही. सगळं जेवढं लागणार आहे तेवढं सगळं आपण शेतकऱ्याला दिलेलं आहे. एखाद दुसरं कीटनाशक जर लागेल तेवढाच तो शेतकरी तेवढ्यासाठी तिथं गेला पाहिजे. 90 ते 95% सोल्युशन आपण शेतकऱ्याला घरच्या घरी हे बनवायचं आहे. आता बघितल्याने निविष्ठा किती बनवले ते बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि लाईम सल्फर 12. टोटल 12 प्रॉडक्ट हिने घरच्या घरी तयार. तुम्हाला हे प्रॉडक्ट बनवताना काय अडचण काय लय वेळ लागतोय? 15 दिवस काय वेळ लागत नाही. टोटली 12 जरी प्रोडक्ट बनवायचे म्हणजे खचून 3 तासामध्ये सगळं होतंय. 12 प्रोडक्ट 12 प्रोडक्ट 3 तासामध्ये बनवून होते. 3 ते 4 तासामध्ये. फक्त त्याला टोटली आरोचं पाणी लागतंय. हां हे आपल्या टोटल जे कुठलीही गोष्ट शेतकरी बंधूंना निविष्ठा बनवायची असेल फिल्टरचं पाणी हे वापरायला लागतंय. आणि काय कोण बोलणार आहे? तुम्हाला काय बनवाय? हां धर्मना नाहीत. हां तुम्हाला काय वाटते नाना हे? एकदम चांगलं रिझल्ट आहे त्याचा. तुमचं पण एकदा व्हिडिओ केलता की? आपला व्हिडिओ होता पहिला, आता सुद्धा बाग आली. तिचे आता साधारण या मापात झाले. सेटिंग एक नंबर. 100 काय तोड लागते. 100 तोडायला लागते. बर.
आणि बाकीच्यांना सेटिंगचा प्रॉब्लेम आहे आता सगळ्या. हाय सध्या आहे. दुसरा एक गडी काल आलता माझ्या बाबत. हा ते म्हणलं काय केलं याला सोडले म्हणलं. हा मी म्हणलं जे अंकुश पाटलांनी दिले त्याचं सोडले त्याचा रिझल्ट आहे. हा मानदेश लॅब म्हणून झाले मायाला मसवडला नवीन लॅब झाली. त्यांनी आमची सॉईल चेक करायला नेलती, माझी नेलती, ह्याची नेलती, अजून 2-3 लोकांनी नेलती. मी त्यांना सॉईल काढून घेतल्यानंतर मी त्यांना म्हणलं मी क्रॉस चेकिंग देणार आहे. हा क्रॉस चेकिंग देणार म्हणल्यानंतर मग ठीक आहे म्हणलं. तर त्यांचं रिपोर्ट माया सेंद्रिय कर्ब 0.3 काढला. आणि दुसऱ्या आणा लॅब आणि वर्षा लॅबचा रिपोर्ट आले की 0.1 0.8 ठीक आहे 1.12चा आपण फरक मानू शकतो. आणि जी गेल्या वर्षी आपण ह्यांच्या प्लॉटमध्ये शूटिंग व्हिडिओ केला त्याचा सेंद्रिय कर्ब 0.1 धावला. धावल्यानंतर मी त्यांना तिथं बोललो, माझं त्यांचं तंटण झाली तर आली ती. मी जरा त्यांना बोललो ना, आल्यानंतर ते म्हणले की नाही आम्ही वेगळ्या पद्धतीने केला. अहो असं कसं असतं. परत त्याने अजून एकदा सॉईल काढून नेले. आत्ता अजून रिपोर्ट आलाय. मग ह्यांच्या बागेत गेली, ती म्हणली काय सेटिंग झाली बाग अशी कशी काय. मग ही म्हणला की तुम्ही 0.1 सेंद्रिय कर्ब दिला आणि कशी काय बाग चांगली. तर आमचं चुकलंय म्हणले. आता परत डबल सॉईल नेली. कुठली लॅब होती? मानदेश मसवडची. मसवडची आहे. मानदेश तुमच्या रिपोर्ट सगळं आहेत. हाय सगळे रिपोर्ट आहेत माझ्याकडे. उद्या ती तुमच्या आवरून कारण चॅनलवर जाणार तुमच्या ही करते. आहेत रिपोर्ट आहेत माझ्याकडे. हा त्यांच्या हिशोबानं किती बाग येऊ शकत नाही याच्यावर. बाग नाहीये आज सेंद्रिय कर्ब 0.1 असेल असेल तर येणारच नाही ना. आपण आडानं माणूस सांगेल ते गावात उगवणार नाही ना. मग लॅबवरनी तर विश्वास कसा टाकायचा, काय चेक करतात काय नाही हा विषय आहे तो. काय हा मला सांगा 0.01 जर सेंद्रिय कर्ब दाखल तर पिकच येऊ शकणार नाही त्याच्यात. आणि तरी आता 100 सेटिंग सांगतोय किंवा अशी जर येत असेल 100 सेटिंग टोटली सेटिंग लांब पडलेलं आहे. ते आलते का बघायला? चालते की स्वतः आलते ते. मग काय म्हणले ते? त्यांना बोलवत आम्ही. मग काय म्हणले ते? बघून जावा म्हटलं. तुम्ही एवढंच सेंद्रिय कर्ब दाखवता तर तुम्ही बघून जावा याला. हा मग काय म्हणले? बघितलं बघितल्यावरती एवढं झालं हे येऊच शकत नाही म्हणलं. असं येऊच शकत बाग नाही. अशी कशी काय आली चांगली, एवढी चांगली येणारच नाही. येणार नाही असं म्हणतो. हा सेंद्रिय कर्ब नसला तर येऊच शकत नाही. मग आता हे तर तुला डोळ्यानं दिसते म्हणला मग त्याला म्हटलं की तुम्ही तर सेंद्रिय कर्ब 0.1 दाखवताय हा आणि याला जर डाळिंब असे लागले मग तुम्ही कसं काय. तर आमचं काहीतरी चुकलं बी असेल म्हणलं. त्यानं मान्य केलं. परत सॉईल काढून नेल्या. म्हणजे टेस्टिंग करताना त्यांनी कबूल केले की आमचं चुकलं पण असेल. म्हणजे त्यांनी 50% हे केले. लक्षात घ्या. म्हणजे आपली खतं औषधं जर आपण लॅबला टाकू हे काय म्हणजे ह्याची गॅरंटी काय? आपली खतं ते रिपोर्ट ते तुम्हाला रिपोर्टचं तुम्ही जर दिला तर त्याची काय गॅरंटी ती. म्हणून आपल्याला लक्षात घ्या आपल्याला खतं बनवायला पाहिजे. आणि आपलीच खतं आपण बनवून तुमचं तुम्हीच पैसे वाचवा. दुनिया सगळी हे झालेली आहे तर तुम्हाला कोणीही वाली नाही. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे शेतकरी बंधवांनो. तुम्हाला जर हे करायचं असेल आपलं कुटुंब, आपलं मुलं, आपली बायको, आपली मुली, सगळे आपले आईवडील आपल्याला जर ह्या संकटातून बाहेर पडायचं असेल तर आपल्यालाच कोणीही येणार नाही. आपल्याला घरच्या घरी औषधं बनवून आपल्याला द्यायला पाहिजेत. आणि हे पूर्ण सोल्युशन आहे. तुम्हाला कुठंही जायची गरज नाही. 100% ह्याच्यावर बाग येत आहेत. भरपूर शेतकरी करतायत. तर तुम्ही मटेरियल तुमचं ज्यावेळेस जेन्युइन असेल, ओरिजिनल असेल तर तुम्ही वापरा. आणि तुमच्याबरोबर ज्यावेळेस तुमची प्रगती होईल त्याबरोबर आपल्या देशाची प्रगती होईल. आपल्या येणारी जी आहे आपली माती जी आहे ते माती सुपीक होईल. आपल्या पिढीला जी आहे तर पुढील पिढीला आपली माती चांगली राहील. तर शेतकरी बांधवांनो तुम्ही नक्की या. आणि ज्याला शंका असतील मुक्काम पोस्ट आजनाळे, मधुनाना पुजारी आहेत, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर, डाळिंब पंढरीचं गाव आहे. ज्याला शंका असेल असं शक्यच नाही त्याने ह्या गावात या बागा प्लॉट आणि मग हे करा तुम्ही. ओके धन्यवाद. जय जवान जय किसान.